ना आम्ही जाणार आहे असं मस्त इकडं. माझं सेकंड टाइम आहे. एकदम खूपच मध्ये एकदम अंधारात आपण दर्शन करून घेऊयात आधी. चलो. येस. बट जसं तुम्ही सांगितलं तर मला वाटलं की असं हायटेड राहिलं नाही ते अशी होईल. पण इतर स्टेबल दिसते ते तर तुम्हाला मध्ये गेल्यावरच कळलं. आणि इथे ॲक्च्युली मध्ये आलं की पर्सनचे काही तिकीट वगैरे चेक करत नाही आय गेस. आम्ही पोहोचलोय, खूप लवकर पोहोचलो. फायनली हमारे सिने ब्लॉगर भी आए थोड़ा हिम्मत करके दुसऱ्या पॉईंटवर जायची प्लॅनिंग प्लॉटिंग करणं चालू आहे. सांगितलं ना बसा गाडी लगेच लेट्स सी बघूया ते किती मासे धरतात आणि सगळ्या गोष्टी. मासे धरतात त्यांना मे बी खेकडे बिकडे पकडत असतात. गेला बाई पाण्यात. अरे हे प्रोफेशनल लोक असतात. अरे अरे हे पाणी खतरनाक इथे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आत्ता आम्ही आलो आहे चंडिका देवी या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आणि इथून आम्ही जाणार आहे वेणेश्वर टेम्पल अँड तिथले बीच बघायला. सो लेट्स गो. आम्ही या टेम्पलला आलेलो आहे आता, श्री स्वयंभू चंडिका देवी मंदिर. तर इथं आपण दर्शन घेतल्यानंतर आपण जातो. टेम्पल खूपच मध्ये एकदम अंधारात आपण दर्शन करून घेऊयात आधी. चलो. मी इकडं दर्शन वगैरे घेतलेलं आणि टेम्पल एकदम मस्त अंधारात आहे, एकदम डीप, जे की खूपच छान आहे. हे सगळं इकडं असा व्ह्यू आहे. हे बघा इकडं वॉटरफॉल पण इकडे सगळं खूप छान आहे. आणि तिकडे हिडन वॉटरफॉल आहे. ओके, सो चलो आता जाऊयात. आम्ही आता दर्शन वगैरे करून आलेलो आहे. जेटीनं आम्ही जाणार आहे या किनाऱ्यातून त्या किनाऱ्यावर. सो ही गाडी आहे आमची. जेटीनं आम्ही जाणार आहे असं मस्त इकडं. हे माझं सेकंड टाइम आहे. फर्स्ट टाइम जेव्हा मी गेले तेव्हा मी ब्लॉग वगैरे काही नव्हते करत. सो आम्हाला अजून भरपूर टाईम आहे. अजून 1 तास ना, अर्धा तास. पाऊण तास आहे बेसिक. तर पाऊण तासात आपण जवळपास जेवण जेवण वगैरे वगैरे करून करून जवळपास लंच टाईम झालेलाच आहे. तुम्हाला व्हिजिट करूया हो. जेट्टीवर. ओके, आता आमचा टाइम झालेला आहे लंच टाईम. आज त्यांचं फेवरेट वरण भात स्पेशल आलेलं आहे. तर आता आपण जेवण करूयात. तिचा टाइम झाला. ही आमची इथं जेटी आलेली आहे आणि बघा इथं सगळ्या गाड्या पण आलेल्या आहेत. तर आता आपण थोड्याच वेळात निघणार आहोत सगळेजण त्याच्यात बसून विथ गाडी. साप नाही येते, वाम आहे. वाम आहे का? वाम आहे, वाम. तुम्हाला आमच्या घरी माझ्या बाबा नाही आलं. एक्सपिरियन्स आहे ना काय GT मध्ये बसायचं. सो कसं Actually, वाटतंय? मला वाटत होतं की खूप हायटेड वगैरे नाही, खूप साऱ्या गाड्या बसतात. हां, बट हे छोटं आहे. मॅक्स मला वाटतं 5-6 गाड्या बसणार वाटतं. 5-6 नाही, थोडं जास्त ऍक्च्युली बसतील. मला पण असं वाटतं. आमचं असं हे होतं रे, थोडंसं वर होतं. मागच्या वेळी जेव्हा मी बसले होते ना, हे असं एवढं पेस नव्हतं खाली, अशी होती ती अराउंड 15-16 गाड्या बसतील. हम्म. बाकी वरची पब्लिक. येस. बट जसं तुम्ही सांगितलं तर मला वाटलं की असं हायटेड राहिलं नाही ते अशी होईल. पण इतर स्टेबल दिसते. ते तर तुम्हाला मध्ये गेल्यावरच कळलं. लेट्स सी, दाखवू आपण Yes. लोकांना. सो आता सगळ्या गाडी आता मध्ये इंटर होणार हळूहळू. ते मागच्या सगळ्या गाड्या आहेत. 1 बाय 1 जाऊया आपण. फर्स्ट तर आम्ही एंट्री घेतली आहे. बाकी आता एक गाडी. आमची गाडी 2-3 नंबरला आहे. तर ती मागे बघू शकते काय काय नाही. आपली ही वाली गाडी आहे, हे 2 व्हीलरच्या मागची. तर त्याच्यानंतर एंटर होते ते आपलेच लोक आहे. नाही, इथं खोल नसतं एवढं, हे थोडंच पाणी असतं. आणि इथे ॲक्च्युली मध्ये आलं की पर्सनचे काही तिकीट वगैरे चेक करत नाही आय गेस. सो त्यांना कॉन्फिडन्स आहे वाटतं की हे सगळे लोक विदाउट तिकीटचे कोणी येणार. सो ही गाडी एक पार्क झाली, तुम्ही इथं बघू शकता. आणि आता बघू हळूहळू कोणत्या गाडी पार्क होतात. हे पण कपल आपल्या सोबतच आहे. येस. तो आपल्याला आता जागा पकडीची आहे. सो आपण वर जाऊया आणि जागा धरून घेऊया. सो इथं अशा स्टेप्स आहेत. एक ही मजात रहत आहे वरती जायला. लेट्स सी. ते वरती आलो आपण. अँड हा साईड मला ओके वाटतोय. त्याने थोडंसं जास्त कॅप्चर करता येईल आपला पाणी वगैरे.
सो ही साईड घेऊन टाकू. सगळं ओपन आहे. ड्रायव्हरला दाखवू का एकदा? हा ड्रायव्हर आहे. ॲक्च्युली जे शिप चालवतात त्यांना काहीतरी दुसरं म्हणतात. सो ही माझी ज्युनियर ब्लॉगर का म्हणते का इसकी सीनियर मेरी ज्युनियर. कोणतं व्ह्यू का और मा सिनियर सिनियर ऑफ सिनियर. सो इकडं असा व्ह्यू आहे. अँड आपल्याला जायचं आहे. आपलं एंडिंग लोकेशन इथं आहे राईट. सो इथं ॲक्च्युली आपला एंड होणार. लेट्स सी. सो आपली गाडी कुठे ते बघूया इथं. सो हा इकडचा व्ह्यू आहे. एवढ्या गाड्या पार्क झालेल्या इथं जवळपास. त्यातली आपली गाडी स्टील मला दिसत नाही आहे. आय गेस आपली गाडी कुठे बघू. सो ही वाली जी दिसते इथं लाईट तिथं आपली गाडी लागली. त्यामुळे आपण इथं विजिबल करू शकत नव्हतं. आणि आय थिंक ऑलमोस्ट डन झालं आहे. सो आता थोड्या वेळात निघेल. आपला टाईम पण झाला आहे तसा. आणि तसं इथं जास्त लोक नाही. सो स्पेस खूप सारा आहे. तर कुठे पण बसू शकतो आपण. काहीच इश्यू नाही. सो निघाले आहे गाडी. इथं बघू शकता. आणि आय थिंक हा डोअर ते काही वरती करत नाही आहे गेस. ठीक आहे. आणि आपला टीम मेंबर इकडं बसलेला आहे. हे बघू शकता. सो हे बघा काहीच आपली गाडी निघाली आहे. अँड देन गावाला व्ह्यू आहे. ओ कैसा लग रहा है गाइस? बढ़िया है. किन किन लोगों का फर्स्ट एक्सपीरियंस है? सिर्फ 2 लोग हैं यहाँ पे. क्या बात है. तो एक्सपीरियंस है. तीसरा में तो अभी ये 0 मार रहा है ना? 0 ये टंग डंग 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 डंग. ए अरे जागेवरच 0 मारते के. बघू शकता की ते जागेवरच गोल गोल फिरते. मस्त आहे. मजा आ रहा है. सो ही आता अशी फिरले आणि ते जाऊन जे काही तुम्हाला पहिले सांगितलं की इथे राहणार आय गेस. सो हे बघा काही ही आपली जागा होते ते. आणि इथून आपण आता बरंचसं लांब आलो आहे. बघू शकता. तशी जी स्पीड स्लो आहे जास्त तर काही दिसत नाही. मला वाटतं 10-20 वगैरे काहीतरी असं. हां 3 इडियट्स इन 1 फ्रेम. शुरू होती. आम्ही पोहोचलोय. खूप लवकर पोहोचलो. और फाइनली हमारे सीनियर ब्लॉगर भी आए थोड़ा हिम्मत करके आ चुका आहे. तर आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या दुसऱ्या पॉईंटवर. एक तर आम्ही परत जाणार आहे याच पॉईंट नंतर दुसऱ्या पॉईंटवर. दुसऱ्या पॉईंटवर जायची प्लॅनिंग प्लॉटिंग करणं चालू आहे. 5 वाजून 40 मिनिटं तरी मी सांगितलं ना बसा गाडी लगेच. डायरेक्ट आपण थांबणार नव्हतो. सो फायनली आपण आलो आहे वेळणेश्वर महादेव टेम्पलला. सो चला दर्शन घेऊया अँड देन जाऊया बीचवर. सो ह्या टेम्पलच्याच मागे जस्ट वेळणेश्वर बीच पण आहे. सो दर्शन के बाद जाऊया बीचवर. हर हर महादेव.
हो, वळणेश्वर टेम्पल इथे एक छोटीशी विहीर पण आहे आणि त्या विहीरमध्ये थोडंसं पाणी तर दिसतं आपल्याला. अँड इकडे काय आहे? अच्छा, बीच. चलो, याच्याच मागे जस्ट बीच पण आहे. हे बाप्पांचा टेम्पल बघू शकता. अँड जस्ट त्याच्या मागे बीच. पाणी वगैरे मे बी आता हे सगळं आहे याच्यामध्ये दिसत नाही आहे, पण एक जस्ट मागे बीच आहे जे की त्याचं नाव आहे वळणेश्वर बीच. येस. सो कोकणमध्ये हे जे तुम्हाला रँडम केळीचे झाड दिसतात खूप सारे, तर हे असेच येत असतात. सो बघा इथे खूप सारे दिसतील तुम्हाला. दिसते का? खारुताई तर नाही दिसत आहे मला. यांना खारुताई दिसले पण मला तर काही दिसत नाही. येस येस येस, दिसले. जाऊ शकता ॲक्सेस असेल तर. कुठून आहे त्याला? चला 2 मिनटं जाऊन लगेच येऊ. मग 2 मिनटात जाऊ. 2 मिनिटं थोडी थांबतो तिथं. जस्ट बघून येऊ बीच, बाकी काही नाही. सगळ्यांचे मोबाईल जप्त करून घेतो मी मग 2 मिनिटात. येस, सगळ्यांचे मोबाईल जप्त करून घ्या आणि देन 2 मिनटात तिकडे. यहाँ पे निवास भी है, वळणेश्वर पर्यटक निवास. सो यहाँ पे भी स्टे कर सकते हैं. कुठे येतं बसायला? पाण्यात जातच नाहीत ना भाई, कसं फोटो काढणार येतं? गेलेलं असतं ना. वेळणेश्वरच्या टेम्पलला गेलो आणि टेम्पलच्या एक्झॅक्ट मागं हा वेळणेश्वर बीच आहे बघा. हा आमचा 3rd बीच आहे. आम्ही 3 बीच फिरलेलो आहे आतापर्यंत. हा आमचा 3रा बीच आहे. येस, ही रेती कुठंच नाही बघायला भेटली आहे. सिरियसली छान आहे. एकदम मस्त. भेटली ना रेती? भेटली त्यांना रेती. रेती भेटली बघायला. फायनली मस्त रेत. आणि आज चांगला क्लीन बीच पण दिसतोय आणि अजिबात इथे क्राऊड बसायला आहे. पण मस्त आहे. तर लक्षात ठेवा, बीचचं नाव आहे वळणेश्वर. वेळणेश्वर. फिश पकडायला चालले वाटतं. कोळी लोक आहेत. हा त्यांचा पार्टनर आहे. हा, यांनी खड्डा खोदून काहीतरी केलाय टाइमपास तिथं. करतो. अच्छा. आता ते माशाची आता ते- जाळी, हा, हे म्हणजे बघ. मासे पकडण्यासाठी जाळी Partner भेटते, also. म्हणजे बेसिकली नेट. हे मजा आहे बघ. हे सगळे प्रोफेशनल लोक आहे म्हणून ते चाललंय. हा. आणि लेट्स सी, बघूया ते किती मासे धरतात आणि सगळ्या गोष्टी. मासे धरतात त्यांना मे बी खेकडे बिकडे हो, पकडत असतात. गेला बाई पाण्यात. मस्त. अरे हे प्रोफेशनल लोक असतात. अरे अरे हे, हो. हे पाणी खतरनाक इथे. हा, तेच म्हणते मी, तर छोट्या लाटाने येते एंड पर्यंत. येस, हा बीच थोडा खतरनाक. इकडे पण हा, बघा. तेच म्हणते मी तुला, म्हणून नको म्हणत होते खाली जायला. ते इथंच खूप पाणी आपण आहे. खाली म्हणजे इथंच गेलो असतो आपण. थोडी हे पायी पायी कुठपर्यंत जाऊ शकते? त्यांचंच काही ते थोडे घाबरल्यासारखे दिसतंय मला. लेट्स सी, बघूया. लाटा हो, बघा. गेले खाली. हे काय था बाई? ते लाटामधून बाहेर निघले ते. बट हा क्या? अरे ते कसे चालले बघ ना असे हा. एजंट. आता फेकणार ये. येस, फेकून दिली जाळ. पण इथलं इथं का पकडणार आहे? हे पण लागतं इथं काही धरलं जाणार. का रे, इथलं इथं मासे धरलं जाणार आहे? ते बघ, ते बघ, ते बघ खाली पाण्यातून कसे निघते ते. इथले इथं कसे मासे धरतील? इथं जाळे फेकता येते. मग असे आता हे असेल बघा. मग काही इथं ह्या बीचवर. ते बघ लेट्स सी, फेकलं त्यांनी. बघूया. जाऊ का? मस्त. आले का? फिश नाही जाणार का? नाही तर इथं दिसले नसते का? मग त्यांना माहित असेल येत असेल म्हणून ते फेकताय. आणले आणले का? काय आला तर राहायचं बाहेर. काहीतरी भेटला तर म्हणूनच आला असेल ना. क्या लाए हो भाई, दिखाओ जरा. कुछ नहीं, खाली हाथ लौट आए. आला कोण पण? ते मास्क आहे का? कोणचा? ब्ल्यू. कोणचा नाही. फिरलो पण अशी माती कुठं भेटली नाही. इथं भेटलेली आहे फर्स्ट टाइम बघायला.
जे की छान आहे, पण कचरा तर आहेच थोडाफार. आणि इथं बोट वगैरे पण केलेलं आहे. हे बघा इकडे आहे, इकडं पण आहे. 2-3 बोट्स मध्ये गेलेले आहे. असं काही रिस्क नाही आहे आत्ता पण जाणं. आणि हा कोणता जून मंथ चालू ना, जून हो. मंथ एंडिंग. येस बट ह्यावेळेस पावसाळा उशिरा आहे, त्यामुळे सध्या आपण तरी पण बीचेस वगैरे फिरू शकतो. येस तो कोणाचा अपकमिंग बीच प्लॅन असेल तर बिंदाचा येस आमचा ब्लॉग बघून तुम्ही स्टे करू शकता. तिथे स्टे करायचं कोणते कोणते बीच फिरायचे. सगळे क्लीन आणि लेस क्राऊडेड बीच आहेत आपल्याकडे. दाखवू शकतो त्यांना बीच, ते डोंगर. बीच. हे बघा छोटे इथे लोक आय थिंक फिश पकडत आहेत. एक फिश आणलेली आहे छोटीशी बघून. आय थिंक त्याला एक फिश भेटले. कोणती ते फिश सांगता येईल का? ती जी चमकत आहे ती एक फिश आली. पण आलेला आहे बाहेर. मे बी याला भेटले असतील खूप सारे. तो हे टोटल 4 लोक आहेत. तर बघूया कसं काय 4 लोकांचा भेटला. सो ह्या बाईनं आय थिंक खूप सारे पकडून त्यासाठी असते. इनका कुछ अलग ही सीन दिख रहा है. कोई बिजनेस होगा इनका.